बाळांनो नमस्कार. जनता मतदान करते, आवडीचे सरकार निवडते. हे सरकार जनतेसाठी रस्ते, वीज, पाणी, धरणे, आरोग्य, शिक्षण या सुविधा पुरवत असते. यालाच कारभार करणे असे म्हणतात. देशाची प्रगती झाली म्हणजे जनतेची प्रगती झाली असं मानलं जातं. भारताचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेतीत उत्पादन होणाऱ्या वस्तूंवरच मग भारतातले अनेक मोठमोठे उद्योग सुरू आहेत. कापूसमुळे मोठमोठे कापड कारखाने आहेत. ऊसामुळे खूप साखर कारखाने भारतामध्ये आहेत. अनेक खाद्यपदार्थ, औषधे शेतीमुळेच निर्माण होतात आणि त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू असतो. शेती आणि उद्योगातूनच राष्ट्राची प्रगती होते. म्हणून सरकार त्यांच्यासाठी पाणी आणि वीज मिळावे म्हणून अनेक धरणं आणि वीज कारखाने उभारत असते. शेती आणि उद्योगांसाठी आपले सरकार जगातील अनेक देशांसोबत करार करून नवनवीन तंत्रज्ञान मागवत असते. भारतात आलेलं हे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी आणि आपल्या देशाचं स्वतःचं तंत्रज्ञान वाढण्यासाठी सरकार इंजिनियर्स निर्माण झाले पाहिजेत म्हणून अनेक IIT कॉलेजेस निर्माण करते. आज भारतात कोट्यवधी इंजिनियर्स आहेत. ते भारताची वेगवेगळ्या प्रकारे जणू सेवाच करत आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळे राष्ट्राची प्रगती झालेली आहे. मोठ्या प्रमाणात उद्योग आणि कारखाने सुरू झालेले आहेत. बुद्धिमान वैज्ञानिकांनी भारताला मंगळ आणि चंद्रापर्यंत पोहोचवलेलं आहे. संपूर्ण जगामध्ये भारताचा डंका वाजतो आहे. याच कारणामुळे काही प्रगत राष्ट्रे भारताच्या प्रगतीच्या मार्गावर अडथळा निर्माण करत आहेत. जे राष्ट्र आपल्याला सहकार्य करतं त्या राष्ट्रांवर ते दबाव आणण्याचा प्रयत्न करतात. आपल्या भारतात प्रचंड लोकसंख्या आहे आणि उद्योगसुद्धा वाढलेले आहेत. म्हणून जास्तीत जास्त विजेची आवश्यकता होती. यासाठी आपल्या भारताने युरेनियम या धातूपासून ॲटॉमिक एनर्जी म्हणजे अणुऊर्जा तयार करण्याचा प्रयोग केलेला आहे. याच अणुऊर्जेचा वापर आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी अणुबॉम्ब निर्माण करण्यासाठी सुद्धा केलेला आहे. ज्याच्याकडे अणुऊर्जा आणि अणुबॉम्ब असतात ते राष्ट्र जगामध्ये शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळखले जात असतात. आपला भारतसुद्धा आता जगातला एक शक्तिशाली राष्ट्र म्हणून ओळख निर्माण झालेलं राष्ट्र आहे. भारताने तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केल्यामुळे काही प्रगत राष्ट्रांना भारताचा हेवा वाटतो. आपल्याला तंत्रज्ञान मिळू नये म्हणून ते जगातल्या इतर देशांवर दबाव टाकत असतात. या साऱ्या दबावांना झुगारून आपल्या भारताने अणुचाचणी केली. अणु ऊर्जेमुळे शेती, उद्योग आणि जनतेला वीज मिळते आहे. आपल्या राष्ट्राच्या हितासाठी कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आपल्या सरकारला आहे. या स्वातंत्र्याच्या अधिकारालाच सार्वभौमत्व असे म्हणतात.